जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा थेट पोहोचल्या जळगाव XP कार्यालयात. मंत्री संजय सावकारे यांच्या धर्मपत्नी रजनी सावकारे यांच्या विरोधात दिली तक्रार. सविस्तर बातमी अशी आहे की भुसावळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ गायत्री चेतन भंगाडे यांची जात पडताळणीची प्रोसेस सुरू असून त्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाडे यांच्या विरोधात पराभूत उमेदवार सौ रजनी संजय सावकारे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केलेली असून गायत्री चेतन भंगाडे यांचा दावा सिद्ध होऊ नये म्हणून रजनी संजय सावकारे ह्या जात पडताळणी समितीकडे वेगवेगळे पुरावे सादर करीत आहे आणि जात पडताळणी समिती दक्षता समितीच्या माध्यमातून पुरावे तपासत आहे. असे असताना नगराध्यक्षा सौ गायत्री चेतन भंगाडे यांनी सौ रजनी संजय सावकारे यांच्यावर आरोप लावला आहे की सौ रजनी संजय सावकारे ह्या आणि त्यांचे 2-3 सहकारी हे आमचे पूर्वजांचे मूळ गाव फतेपूर बजेरिया महोबा उत्तर प्रदेश येथे जाऊन काही कागदपत्रे काढण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून जात पडताळणी समितीसमोर सादर केला. समितीने पथकामार्फत चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात दक्षता पथकाने नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाडे यांच्या नावे 15/1 फतेपूर बजेरिया महोबा उत्तर प्रदेश येथील शेताचे अवलोकन करून त्या अहवालामध्ये शेत व नातेवाईक असल्याचे दाखवून सौ गायत्री भंगाडे उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे घाट घातला आहे. ही कागदपत्रे गायत्री भंगाडे यांनी तपासली असता यांना असे दिसून आले की जी कागदपत्रे सौ रजनी संजय सावकारे यांनी सादर केलेली आहे ती खोटी व बनावट आहे. त्यावर नगराध्यक्षा सौ गायत्री चेतन भंगाडे यांनी असा खुलासा केला आहे की 15/1 फतेपूर बजेरिया महोबा उत्तर प्रदेश येथील हे शेत व त्या कागदपत्रांवर कामता प्रसाद नारायण असे व त्यांचे नातेवाईकांची नावे दिसत आहे. कामता प्रसाद नारायण हे आमचे नातेवाईक नसून हे त्रयस्थ व्यक्ती आहेत. माझे पंजोबा कामता प्रसाद आणि कामता प्रसाद नारायण हे 2 अलग व्यक्ती असून त्यांच्यात नाम साधर्म असल्याचे जाणवते. कामता प्रसाद नारायण हे फतेपूर बजेरिया येथे त्यांच्या परिवारासोबत राहतात. त्यांच्या आधार कार्डनुसार त्यांचा जन्म 1959 साली झालेला दिसून येत आहे. तसेच सौ गायत्री चेतन भंगाडे यांच्या आजोबाचे जन्म 1924 आधी झालेला आहे आणि ते आता मृत पावले आहे. सौ गायत्री चेतन भंगाडे यांनी सौ रजनी संजय सावकारे यांच्यावर आरोप केला आहे की शेतीचे कागदपत्र हे सौ रजनी संजय सावकारे यांनी महोबा येथून हस्तगत करून दुसऱ्याची मालमत्ता आमची दाखवण्याचा तसेच आमचा व कामता प्रसाद नारायण यांच्यामध्ये वाद निर्माण केलेला आहे. सदर कागदपत्रे ही आमची नसून ते शेतही आमचे नाही असे सौ गायत्री चेतन भंगाडे यांनी तक्रार अर्जात नमूद केले. तरी सौ रजनी संजय सावकारे यांनी खोट्या व बनावट पद्धतीने पुरावा तयार करून स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. सौ गायत्री चेतन भंगाडे यांनी जळगाव XP ऑफिस येथे तक्रार अर्जात नमूद केले आहे की या घोटाळेबाज व लबाड पद्धतीने कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर यांना अटक करावी व आम्हास न्याय मिळवून द्यावा. सौ गायत्री चेतन भंगाडे व त्यांचे शिष्टमंडळाने माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण पुढे GN न्यूजवर पाहू शकता. तोपर्यंत पाहत रहा GN न्यूज. ताई, आज आपण शिष्टमंडळासोबत अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. नेमकं काय विषय होता? आम्ही SP ऑफिसला तक्रार केलेली आहे की संजय सावकारी जे आहे ते आमच्या गावाकडं अधिकाऱ्यांना पाठवता, त्यांच्या PA पाठवता आणि सांगता की हे तिथले राहणारे आहे. माझे आबा पण वारलेले आहे, माझ्या आबांचे वडील पण वारलेले आहेत. तिकडनं खोटे डॉक्युमेंट आणता आणि सांगता त्यांची तिथं प्रॉपर्टी, तिथं आमचा काहीच नाही संबंध आणि हे माझी व्हॅलिडिटी बनवू देता नाही आणि सर्व कोर्टामध्ये जातपात्री ठिकाणी खोटे डॉक्युमेंट दाखवत आहे. आता आपण काय नेमकी चर्चा झाली, काय आपण मागणी केली? आम्ही सरांना हेच सांगितलं की सर मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आणि मला न्याय भेटायला पाहिजे. आता पोलीस प्रशासनाचं काय नेमकी भूमिका? आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला. आज आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना, नगराध्यक्ष ताई आणि सर्व भुसावळचे नगरसेवक यांच्या माध्यमातून एक तक्रार अर्ज दाखल केला. तो तक्रार अर्ज असा होता की पराभूत उमेदवार रजनी सावकारे यांनी खोट्या पद्धतीने बनावट कागदपत्र
यांच्या जातपडताळणी दाव्याच्या संदर्भात दाखल केलेलं आहे. ते कागदपत्र खोटे असून यांच्या आजोबाला मरून कमीत कमी 60 ते 70 वर्ष झालेले आहेत. परंतु जीवित व्यक्तीचे कागदपत्र यांनी त्यांच्या नावावर दाखवून ती कागदपत्र यांची आहे आणि हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत अशा प्रकारचा एक भोंगळ कारभार आणि फ्रॉड, 420पणा आणि लवाडपणा, खोटेपणा या ठिकाणी रजनी सावकारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. त्या संदर्भात तक्रार दाखल करून आम्ही आज साहेबांची भेट घेऊन साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केली की यांच्यावर तो खोटा लबाडेपणाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. पोलीस अधीक्षक यांच्याकडे आले असता आमच्या काही तिथे भंगाडे या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यावर समितीमार्फत म्हणजे त्यांचा जातीचा दाखला हा जो समितीकडे त्यांचे केसेस चालू आहेत तर त्याच्यावर रजनी सावकारे यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांचे जे पर आजोबा आहेत त्यांच्या नावाला मिळती जुळती अशी खोटी कागदपत्रे आणून त्या ठिकाणी त्यांनी ते सादर केलेली आहे आणि जे समिती असते जी दक्षता समिती आहे त्या दक्षता समितीने चिरीमिरी घेऊन पैशाचा मोठा आर्थिक घोटाळा करून आर्थिक देवाणघेवाण करून आणि मंत्र्याच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी सगळे खोटे कागदपत्र आणि खोटा अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे. म्हणून आज आम्ही अधीक्षकांची या ठिकाणी भेट घेतली व त्यांना सगळे त्या ठिकाणी तो मिळत्या जुळत्या नावाचा व्यक्ती तो हयात आहे आणि यांचे पर आजोबा जे आहेत ते मृत पावलेले आहेत. तर त्यांचे आम्ही सगळे तिथून आधार कार्ड वगैरे त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आणून आम्ही या ठिकाणी त्यांची रितसर तक्रार दिलेली आहे व त्यांच्यावर 420चा खोटा गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.